बाळांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे फसवणूक. बघा, एका गावात एक म्हातारी राहत असते आणि मग काय होतं, तिला दिसायचं कमी येतं, तिला अंधूक दिसू लागतं. मग ती एका डॉक्टरांना जाऊन भेटते आणि मग दोघांमध्ये एक करार होतो. काय करार होतो की ते डॉक्टर त्या म्हातारीचे डोळे बरे करणार आणि जर त्या म्हातारीचे डोळे बरे झाले तर ती त्या डॉक्टरना मोठी फी देणार, असा त्यांच्यात करार होतो. आणि मग तिच्या उपचाराला सुरुवात होते. डॉक्टर दररोज तिच्या घरी जाऊन तिच्या डोळ्यावर उपचार करायला सुरू करतात. पण ते डॉक्टर काय करायचे, त्या म्हातारीला दिसत नाही या गोष्टीचा ते फायदा घ्यायचे. दररोज गेले की तिच्या घरातली एक वस्तू ते काय करायचे, चोरून आणायचे. आणि मग असे बरेच दिवस 2-3 महिने तिच्या डोळ्यावरती उपचार सुरू असतात. आणि मग हळूहळू म्हातारीला दिसायला लागतं आणि मग तिच्या लक्षात येतं की आपल्या घरातल्या वस्तू काही शिल्लक राहिलेल्या नाहीत. मग ह्या डॉक्टरांनीच नेलेल्या आहेत हे तिच्या लक्षात येतं. आणि मग तिला ज्यावेळी पूर्ण दिसायला लागतं तेव्हा ती डॉक्टरांना फी द्यायचं नाकारते. मग ते डॉक्टर काय करतात, तिच्यावर कोर्टामध्ये केस दाखल करतात आणि कोर्टात सगळी हकीकत सांगतात. मग म्हातारी म्हणते, हो, आमच्यामध्ये करार झाला होता फी द्यायचा, मी मान्य करते, पण असा करार झाला होता की मला दिसायला लागलं तर मी फी देणार आहे, पण मला आता काय दिसतच नाही, माझे डोळे अजून बरे झालेलेच नाही. मग बघा, या गोष्टीवरून काय बोध घ्यायचा आपण, की आपण जर कुणाची फसवणूक केली तर आपल्याला सुद्धा काय मिळतं, फसवणूकच मिळते. त्या डॉक्टरने म्हातारीला फसवलं की नाही, तिथला न दिसत नव्हत्याचा फायदा घेतला आणि तिच्या घरातल्या वस्तू चोरून नेल्या. हे योग्य होतं का? नाही. मग म्हातारी पण हुशार होती. म्हातारीला तर दिसू लागलं होतं, पण तिला कळलं होतं की डॉक्टरनी वस्तू नेलेल्या आहेत आपल्या घरातल्या. आणि म्हणून म्हातारी काय सांगते की मला दिसतच नाही, त्यामुळे मी त्यांची फी देणार नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की कधीच कुणाला आयुष्यात फसवायचं नाही.